तुम्ही ऐकलं असेल, विषय वासनेत अडकू नका, विषय वासनेत गुंतू नका. विषय कसे निर्माण होतात? आपल्या पंच ज्ञानेंद्रियातून विषयाची उत्पत्ती होते. त्वचा, याच्यातून आपल्याला स्पर्श ज्ञान होतं. चुकीचा स्पर्श लहान लेकराला सुद्धा कळतो. तुम्ही चेक करा एकदा. तुम्ही मायेने हात फिरवा, ते स्माइल करते. तुम्ही रागाने धरा 100, आणि त्याला कळतंय. ती आपल्याला पण कळत होतं, पण वरची वर बधीर झाली ही त्वचा. दगडावणी आहे, काही कळ ना, कळतंय का नाही? खलास कार्यक्रम. मूळ स्वभाव काय माहितीये का? लहानपणी जो होता ना आपला, तो खरा मूळ स्वभाव आहे. खुश कोण आहे? लहान मुलं का आपण? कारण ते त्यांच्या स्वभावात जगतात. आपला कार्यक्रम लय अवघड आहे. ना किसी के अभाव में जियो, ना किसी के प्रभाव में जियो, जीना है तो अपने स्वभाव में जियो. विषय मध्ये सांगत होतो की आपल्याला स्पर्श हा एक विषय आहे. स्पर्श सुखासाठी लोक आयुष्यभर मरमर करते. म्हातारपणापर्यंत या वासनेतून आपण मुक्त नाही होत. हे बघा तुम्ही, ह्याच्या बाहेर नाही लाईफ आपली. सगळे जण याच्यात गुंतलेले. हेच विषय आहेत आपले. ह्याला जर कंट्रोल करू शकला राजा, तर बस विषय संपला तुमचा. शब्द, पहिला मी तुम्हाला सांगितलं स्पर्श. स्पर्श तुम्हाला कळतोय. शब्द सुख, मग ते वाचण्याचं असेल, ऐकण्याचं असेल. कुणीतरी आपल्याला बोलावं, तिचे शब्द माझ्या कानामध्ये अमृत घोलतात. मग ते शब्द ऐकण्यासाठी रात्रीचे 12 वाजले काय, रात्रीचे 2 वाजले काय, पहाटेचे 4 वाजले काय, हा भाऊ ढिलाच पडणं. कारण तो ह्या विषयामध्ये गुंतलाय. शब्दों के जंगल में क्यों फंसा है रे. मान अपमान होता का है, ये तो है शब्दों की पकड. आपण फक्त कुणीतरी आपल्याला एका शब्दाने बोलला असला, असा घाव होतो. मी मरण पण तुझे शब्द विसरणार नाही. जर तुम्हाला खरंच खुश राहायचं असलं ना, तर ज्यांनी तुमच्यासोबत वाईट केलं ना, त्याला माफ करून टाकायचं. माफ करून टाकायचं. त्याला माफ करणं हा सगळ्यात मोठा उपकार आहे. त्याच्यावर नाही, स्वतःवर. कारण तो दिसला की आग होती आपली. त्याच्याबद्दल कोणी काही बोललं की जळफळाट होतोय आपला. जळत आहे कोण? आपण. त्रास होतोय कोणाला? आपल्याला. दुःख होतंय कोणाला? आपल्याला. अबे कर ना माफ त्याला. मरू दे तिकडे, ते खुशीत राहिले आहे का नाही. म्हणून शब्दांनी कुणी जरी किती जरी दुखवलं असलं तरी त्याला माफ करून टाका. मग मी तेच सांगतोय, आपल्या जवळच्या माणसं कडू शब्द बोलतील, पण त्या शब्दांचा आघात करून घ्यायचा नाही, नाहीतर मग तो विषय खतरनाक होतो. हे विषय सगळे शब्दाचा विषय आहे, स्पर्शाचा आहे. रूप हा विषय तर मरेपर्यंत संपणार. तुम्ही आहे ना, हे जर चेक करायचं असेल ना, फक्त एखाद्या ट्रॅफिक लागली असेल, सिग्नल लागल्यानंतर फक्त ऑब्झर्वेशन करा. मुली गाडीवर असतील आणि काही किती वयाचा माणूस असत्या, कितीही वयाचा माणूस, मी लय बार पाहिले. तुम्ही पण ऑब्झर्वेशन करा. लहान पोरी असतात, त्यांच्या पोरी सुद्धा त्यांच्या वयाच्या नसतात, इतक्या लहान पोरी असतात त्या, तरी सुद्धा हे डंगरे डोळे फाडू फाडू त्या पोरीला पाहिले. काय हा विषय? तुम्ही यांना ऑब्झर्व करा. फक्त बस स्टँड वर जा, फक्त नजरा बघा लोकांची, कुठं पाहतेत बही. अबे तुम्ही मंदिरात जा, एखाद्या कार्यक्रमात जा, कुठेही जा, फक्त नजरा बघा. लोक फक्त रूप पाहते. रूप तेरा मस्ताना, बस विषय ना दे रा रा रा. नाही बाहेर भेटला, मोबाईल वर रूप पाहते, झूम करून पाहते, झूम. हे आहे. पुढे आहे रस. रस म्हणजे चव. आहा हा. बघा, तुम्हाला थोडा 3-4 तासाचा वेळ गेला की पोट म्हणतंय खाणे को कुछ मांगता है.
रोजचं मेजचं जेवण खाऊन पोचाट झालं, असं झणझणीत पाहिजे रे काहीतरी, असं असं चटपटीत. लगेच तिकडं वडापावकडे जाते, पाणीपुरीकडे जाते. मन रोज काहीतरी खाण्यासाठी मागते. शब्द, स्पर्श, रूप, रस, चव. चव, आंबा चवीला गोड आहे. त्याच्यानंतर आहे गंध. अरे 5 अवयव दाखवलेत मी तुम्हाला. स्पर्श, शब्द, कान, वाणी, शब्दाचा संबंध इथं आणि इथे येतो. रस, जिभेचा संबंध आहे, रस. हा ना. रूप, डोळ्याचा संबंध आहे. हा, आणि आता कुठं आलो? गंध. हा, सेंट लावायचा अंगाला है ना, परफ्यूम, फुर फुर फुर. फुलांचा पण सुगंध घेतात. आपल्याला दुर्गंध नकोय, आपल्याला सुगंध. म्हणजे आपण बघा, जेवणाची सुद्धा टेस्ट घेण्या अगोदर त्याचा गंध घेतो. आज पोहे बनवले वाटतो, चहा बनवलाय, म्हणजे काय, या विषयातून आपली सुटका नाही. मग आता तुम्हाला सांगतो बघा, आपले अवयव आहेत, ह्यांच्या माग हे सगळा आनंद कोण घेतं माहिती का? मन. आनंद, कान आनंद घेतात का नाही? कानाच्या माग कोण आहे? मन. डोळे आनंद घेतात का नाही? डोळ्याच्या माग कोण आहे? मन. डोळे म्हणतात बघ का मन म्हणतं बघ? मन म्हणतं बघ ना, थोडं बघ ना, शेजारीच बसली बघ ना. म्हणजे असं होतं. म्हणून आपल्या बहिणाबाई चौधरी म्हणल्या, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकलं हाकलं फिरी येतं पिकावर. म्हणजे आपलं मन त्या जनावरासारखं आहे, जे पिकावर हिरवं हिरवं पीक दिसलं की ते पिकावर तुटून पडतं. आपण त्याला सोलीने दाव्याने ओढीत राहतो, मारित राहतो, तरी ते जनावर तेवढं कडळ खाल्ल्याशिवाय निघत नाही. तसं आपलं मन आहे. नाही सरळ पहा म्हणलं ना, हा पाहतो, एकदा पाहून घेतो. मन वाढाय वाढाय. मग तुम्ही म्हणणार, सर हे काय आम्ही अनुभव घ्यायचाच नाही का याचा? म्हणता ना तुम्ही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. समजत आहे? का दिले आपल्याला लग्न? हे संस्कार का दिलाय? त्या सगळ्या गोष्टी तुमच्या योग्य वेळेत करण्यासाठी दिल्या. आता तुम्ही उशिरा नोकरी लागले तर तुमचे लग्न उशिरा होणार आणि प्रॉब्लेम जास्त क्रिएट होणार. म्हणून लवकर नोकरीला लागा, लवकर लग्न करा, इग्न येणार नाही. धन्यवाद.